गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा आधी पोलिसांवर दगडफेक झाल्याचं म्हणत लाठीचार्जचं समर्थन केलं। नंतर पोलिसांच्या अमानुष लाठीचार्जचं समर्थन नाही म्हणून आंदोलकांची माफी मागितली। त्यानंतर फडणवीसांनी सूचित केलं की आधी दगडफेक झाली नाही म्हणून पोलिसांच्या लाठीचार्जची गरजच नव्हती। मात्र नंतर सभागृहातल्या लेखी उत्तरात पोलिसांना बचावात्मक स्थितीमध्ये वाजवी बळ वापरावं लागल्याचं सांगितलं। आज त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना घेरून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। जवळपास अधिकाऱ्यांसहित 12 पोलीस हे त्या दगडफेकीमध्ये जखमी झाले आणि त्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आलाय। लाठीचार्जमध्येही कोणी गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मला त्यावेळेस माझा समज असा होता किंवा जी काही माहिती दिली होती किंवा जी आली होती, अर्थात माझं काही सगळ्यांची नीट बोलणं झालं नव्हतं, ती पहिली माहिती होती आणि त्यातनं असं बाहेर येत होतं की पोलिसांवर काहीतरी गोटमार झाली म्हणून लाठीचार्ज झाला। त्याच्यावर बोललो। नंतर ज्यावेळेस मी पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली तर मला लक्षात आलं की पोलिसांनी चुकीचं केलेलं आहे। लाठीचार्ज करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती। त्यांनी लाठीचार्ज केला नसता तर कदाचित पोलिसांना जखमी व्हायची वेळ आली नसती। कारण कुठल्याही समाजावर जर एखादा अन्याय झाला तर राज्यकर्ते म्हणून आपला इगो असण्याचं कारण नाही आहे। जे चुकलंय ते चुकलंय, ते आपण मान्य केलं पाहिजे। मी त्याची माफी मागितली।